तुम्हाला सुद्धा हे ऐकून धक्का बसेल की हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती मिळणारी सगळ्यात महागडी डिश तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता, तेही कमी खर्चात, भरपूर टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने। त्यासाठी तुम्हाला लागणार आहे भिजवलेले काळी उडीद आणि राजमा। भिजवलेले राजमा आणि काळी उडीद स्वच्छ धुवून आणि कुकरच्या डब्यामध्ये घालून 2-3 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर 5 ते 6 शिट्ट्या करून चांगला गाळ होईपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। आता इकडे गॅसवर ठेवायची एक कढई। कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप, थोडंसं बटर घालायचंय, त्यानंतर थोडंसं जिरं घालायचंय, आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतून बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये काही बेसिक मसाले घालून घ्यायचे। धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। सगळे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये घालायची टोमॅटो प्युरी, ती सुद्धा चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये शिजलेले काळे उडीद आणि राजमा घालून मिक्स करून 15 ते 20 मिनिटं लो टू मीडियम फ्लेम वरती व्यवस्थित शिजून घ्यायचंय। त्यावरून घालून घ्यायचंय तडका, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालून मस्त गार्निश करून घ्यायचंय। आणि आता त्यामध्ये घालायची फ्रेश क्रीम। एकदम हॉटेल स्टाईल दाल मखनी तयार झाली। तुम्ही सुद्धा ट्राय करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा।